अरेंज मॅरेज भाग 4 पाचपर्तीचा प्रवास आणि हनीमून. सत्यनारायणाची पूजा अतिशय सुखात आणि आनंदाच्या वातावरणात पार पडल्यानंतर आता वेळ होती लग्नानंतरच्या एका महत्त्वाच्या परंपरेची, म्हणजेच पाचपर्तीची. लग्न आटोपून काही दिवस झाल्यानंतर नववधू पहिल्यांदाच तिच्या माहेरी 2-4 दिवस राहण्यासाठी जात असते. काव्या ही तिच्या संपूर्ण एकत्र कुटुंबात एकुलती एक लाडकी मुलगी असल्यामुळे तिचे आई वडील, चुलते आणि चुलत भावंडे तिच्या स्वागतासाठी प्रचंड उत्सुक होते. पाचपर्तीला निघण्यापूर्वी आकाशच्या आई वडिलांनी सुचवले की त्यांनी जाताना वाटेत लागणाऱ्या त्यांच्या कुलदैवतेचे दर्शन घ्यावे. मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन काव्या आणि आकाश प्रवासाला निघाले. वाटेत एका डोंगराच्या कुशीत वसलेल्या जुन्या प्रशस्त मंदिरात ते गेले. मंदिरात गाभाऱ्यात गाभून येणारा सुवासिक धूप, घंटानाद आणि पवित्र वातावरणाने दोघांचेही मन प्रसन्न झाले. दोघांनी एकत्र येऊन कुलदैवतेच्या चरणी डोके ठेवले. आकाशने मनोमन देवाकडे प्रार्थना केली की काव्याच्या येण्याने माझ्या आयुष्यात जो आनंद आला आहे तो असाच सदैव टिकून राहू दे. तर काव्याने देवाकडे त्याच्या नवीन संसाराच्या यशासाठी आशीर्वाद मागितला. भटजींनी नवदाम्पत्याला देवाचा प्रसाद आणि अंगारा लावला. या पवित्र दर्शनाने त्यांच्या पाचपर्तीच्या प्रवासाची सुरुवात अत्यंत मंगलमय झाली. काव्या आणि आकाश जेव्हा तिच्या माहेरी पोहोचले तेव्हा घराबाहेर पाऊल ठेवताच तिच्या चुलत भावांनी फटाके फोडून आणि ढोल वाजवून त्यांचे जंगी स्वागत केले. काव्याच्या आईने आणि चुलत्यांनी दारातच आकाश आणि काव्याला ओवाळले. घर जरी साधे आणि लहान असले तरी तिथला उत्साह आणि माणसांची श्रीमंती पाहून आकाशचे मन भरून आले. आकाशच्या शांत आणि शिस्तप्रिय घराच्या तुलनेत इथे सतत कसली ना कसली लगबग सुरू असायची. दुपारी काव्याच्या चुलत्यांनी आणि वडिलांनी आकाशसाठी खास गावरान पद्धतीच्या वेगवेगळ्या पक्वान्नांची मेजवानी बेतली होती. एकत्र पंक्ती बसल्या आणि सगळ्यांनी गप्पा मारत जेवणाचा आनंद घेतला. आकाशला घरातल्या मोठ्या पुरुषांनी इतक्या आपुलकीने जवळ केले की त्याला आपण सासरी आलोय असे वाटलेच नाही. तोही त्याच्या व्यावसायिक चौकटीतून बाहेर पडून त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलू लागला. संध्याकाळी काव्या आकाशला घेऊन तिच्या लहानपणीच्या आठवणी दाखवायला घराच्या गच्चीवर गेली. तिच्यासोबत तिचे चुलत भावंडेही आले. तिथे सगळ्यांनी मिळून काव्याच्या लहानपणीच्या खोड्या, तिचे लाड आणि तिचा तो बेधडक स्वभाव कसा घडला याच्या मजेदार गोष्टी आकाशला सांगितल्या. आकाश काव्याच्या लहानपणाचे फोटो पाहत सतत हसत होता. काव्याने आकाशकडे पाहताच विचारले, कसं वाटतंय आमच्या साध्या घरात? खूप गोंधळ आहे ना इथे? यावर आकाशने अत्यंत प्रेमाने तिचा हातात हात घेतला आणि म्हणाला, काव्या, इथे गोंधळ नाही तर जिव्हाळा आहे. आज मला समजलं की तू इतकी समजूतदार आणि सगळ्यांवर प्रेम करणारी कशी काय आहेस. तुझ्या या साध्या घरात जगातील सर्वात मोठं सुख दडले. आकाशचे हे शब्द ऐकून बाजूला उभे असलेले तिचे चुलत भाऊ पुन्हा एकदा हसले आणि म्हणाले, जावई बापू, आमच्या दीदीला नेहमी असंच खुश ठेवा. 2 दिवस कसे पंख लावून उडून गेले ते समजलेच नाही. निघताना काव्याच्या माहेरच्यांनी आकाशला भरजरी पोशाख दिला आणि सासू सासऱ्यांसाठी गावावरून आणलेले शुद्ध साजूक तूप, घरगुती मसाले आणि आवर्जून एक सुंदर साडी दिली. काव्या निरोप घेताना थोडी हळवी झाली, पण आकाशने खंबीरपणे तिला सांभाळले. जेव्हा ते दोघे परत घरी पोहोचले तेव्हा सासूबाईंनी त्यांचे हसत मुखाने स्वागत केले. काव्याने माहेरून आणलेल्या वस्तू आणि साजूक तुपाचे डबे सासूबाईंच्या हातात दिले. सासूबाईंनी ते डबे उघडून पाहिले आणि म्हणाल्या, अहो, गावरान तुपाचा सुवास किती छान आहे. काव्या, तुझ्या घरच्यांनी खरोखरच खूप सुगरण हाताने हे बनवले आहे आणि ती साडी तर मला खूपच आवडली. सासूबाईंनी कौतुकाने काव्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाल्या, प्रवास करून दमले असशील, जा आधी आराम कर. सासूबाईंचा हा बदललेला आणि प्रेमळ स्वभाव पाहून काव्याच्या मनातील सर्व धास्ती मिटली. 2 वेगवेगळ्या संस्कृतीचे हे किनारे आता केवळ जोडले जात नव्हते तर एकमेकांच्या प्रेमाचा आदर करत एकाच प्रवाहात आनंदाने वाहू लागले होते. रात्रीचा तो हळवा प्रसंग, पाचपर्तीचा तो आनंदी प्रवास आणि माहेरचा पाहुणचार आटोपून झाल्यानंतर काव्या आणि आकाश त्यांच्या खोलीत आले. संपूर्ण दिवसाच्या प्रवासाचा थकवा असूनही दोघांच्याही मनात एक वेगळाच उत्साह आणि हुरहुर होती. काव्याने तिची जड साडी बदलली आणि एक हलका फिकट गुलाबी रंगाचा रात्रीचा सुटसुटीत पोशाख परिधान केला. तिने तिचे केस मोकळे सोडले, ज्यातून मोगऱ्याच्या सुक्या गजऱ्याचा मंद सुवास अजूनही येत होता.
ती खिडकीपाशी येऊन उभी राहिली आणि बाहेर पडलेल्या चांदण्यांकडे पाहू लागली. रात्रीची थंड झुळूक तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत होती. तेवढ्यात आकाश खोलीत आला. मोकळ्या केसांमधील आणि साध्या कपड्यांमधील काव्याचे ते नैसर्गिक रूप पाहून तो जागेवरच खिळून राहिला. लग्नाच्या भरजरी कपड्यांपेक्षा या साधेपणात ती त्याला अधिक सुंदर आणि हवीहवीशी वाटत होती. आकाश अत्यंत शांत पावलांनी तिच्या मागे जाऊन उभा राहिला. त्याने हळूच आपले दोन्ही हात काव्याच्या कमरेभोवती विळखा घातला आणि तिला मागून मिठीत घेतले. आकाशच्या या अनपेक्षित आणि पहिल्याच अशा रोमॅन्टिक स्पर्शाने काव्याच्या अंगावर सरसरून शहारा आला. तिचे हृदय वेगाने धडधडू लागले. तिने लाजून डोळे मिटून घेतले. आकाशने आपले तोंड तिच्या कानाजवळ नेले. त्याचा उष्ण श्वास काव्याच्या मानेवर रेंगाळू लागला. तो अत्यंत हळूवार रेशवी आवाजात म्हणाला, काव्या, आज खऱ्या अर्थाने मला असं वाटतंय की तू पूर्णपणे माझी झाली आहेस. तुझ्या माहेरच्या त्या साध्या घरात जेव्हा मी गेलो तेव्हा मला समजलं की तुझ्या या बेधडक आणि प्रेमळ स्वभावाचं रहस्य काय आहे. त्या घरातल्या प्रत्येकाने मला जे प्रेम दिलं त्याने माझं मन जिंकलं. पण त्याहूनही जास्त आज मला तुझा अभिमान वाटतोय. काव्याने आपली मान थोडी फिरवून आकाशच्या डोळ्यांत पाहिले. चंद्राच्या प्रकाशात आकाशचे डोळे प्रेमाने चमकत होते. ती अत्यंत हळवेपणाने म्हणाली, आकाश, मला भीती होती की दोन वेगवेगळ्या वातावरणात वाढल्यामुळे आपण एकमेकांना समजून घेऊ शकू की नाही. पण तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या घरच्यांच्या माणसांना आपलंसं केलं ते पाहून माझं तुमच्यावरचं प्रेम आणखी वाढलं आहे. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे. आकाशच्या ओठांवर एक गोड हसू उमटले. त्याने काव्याला हळूच स्वतःकडे वळवले. आता ती थेट त्याच्या कवेत होती. आकाशने तिचा डावा हात हातात घेतला ज्यावर अजूनही तिच्या माहेरच्या मेहंदीचा लाल रंग चढलेला होता. त्याने तिच्या हाताच्या तळव्यावर आपले ओठ टेकवले. काव्याने लाजून तिची नजर खाली झुकवली. पण आकाशने तिची हनुवटी धरून तिचा चेहरा वर केला. तिच्या काजळभऱ्या डोळ्यांत आणि थरथरणाऱ्या ओठांवर फक्त आणि फक्त आकाशसाठीचे समर्पण दिसत होते. आकाश हळूहळू तिच्या जवळ गेला आणि त्याने काव्याच्या कपाळावर एक अत्यंत प्रेमळ आणि दीर्घ मुका घेतला. तो केवळ एक स्पर्श नव्हता तर आयुष्यभर साथ देण्याचे एक मुखवचन होते. काव्याने आपले दोन्ही हात आकाशच्या गळ्याभोवती टाकले आणि स्वतःला त्याच्या खंबीर छातीवर झोकून दिले. काव्या आणि आकाशच्या आयुष्याला आता एक संथ पण सुंदर वेग आला होता. घरातील कडक शिस्त आता काव्याच्या प्रेमळ स्वभावामुळे हळूहळू सुसह्य आणि आनंदी बनली होती. सासूबाई देखील आता प्रत्येक गोष्टीत काव्याचा सल्ला घेऊ लागल्या होत्या. अशातच एक दिवस आकाशने रात्री खोलीत आल्यावर काव्याच्या हातात एक पाकीट ठेवले. एक अनपेक्षित सरप्राईज. काव्याने उत्सुकतेने ते पाकीट उघडले तर त्यात 2 विमानाची तिकिटे होती. ती आश्चर्याने आकाशकडे पाहू लागली. आकाशच्या चेहऱ्यावर एक गोड हसू होते. तो म्हणाला, काव्या, लग्नानंतर आपल्या दोघांना शांततेत एकमेकांसोबत वेळ घालवता आलाच नाही म्हणून मी आपल्याला हनीमूनसाठी केरळचे तिकीट बुक केले आहे. निसर्गाच्या सानिध्यात समुद्राच्या साक्षीने आपल्याला आपले हे नवे आयुष्य अधिक सुंदरपणे अनुभवता येईल. आकाशच्या घरात आजवर हनीमून किंवा अशा ट्रिपवर जाणे म्हणजे केवळ पैशांचा अपव्यय मानला जायचा. पण आकाशने घेतलेला हा निर्णय दर्शवत होता की तो आता फक्त आईवडिलांच्या चौकटीत न राहता स्वतःच्या संसाराचा विचार स्वतंत्रपणे करू लागला होता. काव्याने आनंदाने आकाशला मिठी मारली. केरळची निसर्गरम्य सफर आणि रोमॅन्टिक क्षण जवळ येत होते. 2 दिवसानंतर दोघेही केरळच्या मुन्नार या सुंदर हिल स्टेशनवर पोहोचले. चहूबाजूला पसरलेले हिरवेगार मळे, पांढरे शुभ्र धुक्याची चादर आणि हवेतील तो गारवा वातावरणात जणू प्रेम विरघळले होते. काव्याने एक सुंदर फिकट गुलाबी रंगाचा वनपीस घातला होता तर आकाश कॅज्युअल शर्ट आणि जीन्समध्ये देखणा दिसत होता. चहाच्या मळ्यांमधून चालताना आकाशने हळूच काव्याचा हात आपल्या हातात घेतला. काव्याने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले. आकाश तिच्या कानात म्हणाला, काव्या, माझं आयुष्य आजवर एका बंदिस्त पुस्तकासारखं होतं. पण तुझ्या येण्याने त्या पुस्तकात प्रेमाचे नवे रंग भरले गेले आहेत. काव्याने त्याच्या डोळ्यांत पाहिले. तिच्या बेधडक स्वभावाला धरून ती म्हणाली, आणि तुम्ही माझ्या आयुष्यातला तो शांत किनारा आहात जिथे येऊन माझ्या मनाच्या लाटा शांत होतात. त्या शांत निसर्गात दोघांनी एकमेकांच्या मिठीत अनेक रोमॅन्टिक क्षण अनुभवले.
त्यानंतरचा त्यांचा मुक्काम होता अलेप्पीच्या प्रसिद्ध बॅकवॉटर्समधील एका खाजगी हाऊस बोटमध्ये. पाण्याच्या संथ प्रवाहावर तरंगणाऱ्या त्या बोटीतून प्रवास करताना काव्याला तिच्या माहेरच्या नदीची आठवण आली. रात्रीच्या वेळी जेव्हा बोट एका जागी स्थिर झाली तेव्हा आकाशने बोटीच्या डेकवर एका कॅन्डल लाईट डिनर्सची व्यवस्था केली होती. आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या आणि पाण्याचा संथ आवाज येत होता. आकाशने काव्याला एक सुंदर सोन्याचे ब्रेसलेट भेट दिले. काव्याने लाजून त्याचा स्वीकार केला. त्या रात्री दोघांनी त्यांच्या भविष्यातील स्वप्नांबद्दल, नोकरीबद्दल आणि नवीन संसाराबद्दल भरपूर गप्पा मारल्या. आकाशला जाणवले की काव्या जितकी बेधडक तितकीच ती भविष्याबद्दल कमालीची समजूतदार आणि प्रगल्भ विचार करणारी आहे. आता परतीचा प्रवास आणि नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची वेळ येत होती. केरळची ही सुंदर सफर संपवून जेव्हा ते दोघे घरी परतले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास आणि आनंद दिसत होता. त्यांनी घरातील सर्वांसाठी केरळचे सुप्रसिद्ध केळीचे वेफर्स, सुगंधी मसाले आणि सासूबाईंसाठी एक सुंदर केरळ कॉटनची साडी आणली होती. घरात पाऊल ठेवताच सासूबाईंनी हसून त्यांचे स्वागत केले. काव्याने आणलेली साडी पाहून सासूबाई म्हणाल्या, फारच सुंदर चॉईस आहे तुझी काव्या. आकाशने वडिलांच्या गळ्यात हात टाकला. तिथले अनुभव सांगितले. या ट्रिपमुळे आकाश आणि काव्यामधील नाते तर घट्ट झालेच होते, पण आकाशच्या घरातील वातावरणही एक कमालीचा सकारात्मक बदल झाला होता. 2 वेगवेगळ्या प्रवाहांनी सुरू झालेला हा प्रवास आता एकाच सुंदर आणि अथांग सागराच्या दिशेने आनंदाने वाटचाल करत होता. आता पुढे काय होईल, त्यांचा संसार कोणत्या दिशेने जाईल ते पुढच्या भागात पाहूया. या अशाच खूप छान छान कथा तुम्हाला आवडत असतील आणि अजून ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्यासोबत लाईक करा आणि शेअर करून मला प्रोत्साहन द्या. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.